गणेशाय नमः। गुरुभ्यो नमः। सरस्वते नमः। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थे पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरन्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांच गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदां जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डना तरुणतुलसीमाला कण्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पंढरीनाथ भगवान की जय। न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम्। जरा जन्म दुःखोदितातप्यमानम् प्रभो पाह्यापन्नमामीश शम्भो। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। नमः पार्वती पते हर हर महादेव। ध्यान
तर्पलावण्यदा देवी देवगणैरुपाश शरणा कारुण्यरत्नाकरा लीला विग्रहिणी विराजित भुजा स्वच्छन्द्रहासादिभिः भक्तानन्दविदायिनी प्रमुदिता नित्योत्सवा रेणुका जगदम्बा माता की। नमो मातृभूमि जिथे जन्म देवी, नमो आर्यभूमि जिथे वाढलेली, नमो कर्मभूमि जियेच्याच कामी असो देह माझा नमामि नमा। सत्य सनातन हिंदू धर्म की श्री भारत माता की। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासो ततो जयमुदीरयेत्। सर्वश्रोतारां सावधाना भवन्तु। सर्वश्रोतारां सावधाना। गोपाल कृष्ण भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की, श्री शिव महापुराण की, सत्य सनातन हिंदू धर्म की, भारत माता की। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। सर्वांनी टाळी वाजवत मुखात नाम शिवाय
बोलिए भूत भावन भोलेनाथ की जय हो। परम मंगलमय अनादि अनंत निर्विकल्प ज्योति स्वरूप उमा प्राण संजीवन भूत भावन भोलेनाथांची वाङ्मयीन प्रतिमूर्ती शिव महापुराण उपस्थित भगवत चरणानुरागी पुरुष आणि भक्तिमती माता उपस्थित दृश्य दृश्य शक्ती यांच्या चरणारविंदावर व्यासपीठाकडून माझा नमस्कार। तुम्ही मी व आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तवांच्या कल्पतरू तडितडित विनंदित पीतांबरधारी अकारण करुणावरून आले भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन आज आपण कथेच्या प्रथम दिवसामध्ये प्रवेश करत आहोत। कथेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार। माझ्या हृदयातील काही प्रेमभाव आणि कृतज्ञता आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करते। संत चरण रजांनी पावन आणि पवित्र झालेले आपले ही धरा नाव सोनेरंगी आणि या गावामध्ये असलेलं हे अति प्राचीन शिव मंदिर ज्याच्या कुशीमध्ये भगवान सांब सदाशिवाच्या सानिध्यामध्ये गेल्या 14 वर्षापासून आपण कथेचं श्रवणपान करत आहोत। यावेळी भगवान श्री सांब सदाशिवाच्या कृपेने आपण सर्वांनी मिळून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली त्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते। मंदिराचे नवे नवे कार्यक्रमाचे जेही कमिटी मेंबर्स आहेत, आयोजन नियोजन करणारे कार्यकारिणी मंडळी आहेत, गेल्या 14 वर्षापासून चालत आलेली ही शृंखला आपण पूर्ण करत आहात। या वर्षी सुद्धा भगवत कृपेने असंख्य वर्ष पूर्ण होतील। भगवंत हे महान कार्य आपल्या सर्वांच्या हातून करवून घेईल यात अजिबात शंका नाही। यावर्षी सांब सदाशिवाने आमचं चयन केलं ही माझ्यावर आणि आमच्या सर्वांवर झालेली भगवंताची महान कृपा आहे। आपण मंदिराबद्दलच्या इतिहासाबद्दल किंवा आणखी मंदिराबद्दल चर्चा करणार आहोत। जसा जसा वेळ मिळेल किंवा मला जशी जशी माहिती मिळेल तशी आपण चर्चा करणार आहोत। पण सध्या तरी जे डोळ्यांनी दिसलं त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण हे मंदिर, हे स्थान, हे धाम ही म्हणायला हरकत नाही। ज्या स्थानावर हे मंदिर आहे आणि ज्या स्थानावर बसून आपण कथा श्रवणपान करत आहात, हे स्थान अतिशय पवित्र आहे। जणू काही स्वर्ग या ठिकाणी अवतरलेला आहे की काय, जणू काही सांब सदाशिवाचं राहण्याचं निवास स्थानाचं ठिकाण कैलाश या ठिकाणी आहे की काय असा आभास होतो। त्याचं कारण तुम्हाला सांगते। अनेको शास्त्र पुराणांमध्ये भगवान सांब सदाशिवाच्या मंदिराविषयी किंवा भक्तीविषयी असंख्य असे नियम आहेत किंवा असंख्य असे शास्त्र त्याच्या मागे आहेत। पुरातन शास्त्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे, त्यात शंका नाही। पण तरी भगवान सांब सदाशिवाचं नदीच्या किंवा कुठल्याही जलाच्या ठिकाणी जर मंदिर असेल तर तिथे साक्षात भोलेनाथांचं वास्तव्य असतं। अरे मोबाईल काढा रे। सर्वांनी सर्वांगाचे कान करून कथा श्रवणपान करा। आपण चर्चा करत होतो की अगदी पुरातन ही विधी किंवा पुरातन चालत आलेली ही परंपरा नदीच्या किंवा कुठल्याही पाण्याच्या ठिकाणी असलेलं शिव मंदिर, त्या ठिकाणी स्वतः भोलेनाथांचं वास्तव्य असतं।
तिथे फक्त मंदिर आहे, भगवंताची पिंड आहे, आपण जावं आणि नमस्कार करावा एवढाच नियम नसतो किंवा एवढंच आपल्यासाठी फॉर्मॅलिटी नाही. साक्षात भोलेनाथांचं दर्शन त्या ठिकाणी होतं. म्हणून आपण सर्वजण परमभाग्यवान आहात. ज्या स्थळावर आपण बसलेलो आहोत तिथे साक्षात भगवंताचं वास्तव्य आहे. गेल्या 14 वर्षापासून आपण कथा प्रवाह करत आहात या ठिकाणी. खरं तर कथा प्रवाह ही आपण कोणीतरी सामान्य माणसाने करावी इतकी साधी सोपी नाहीये. भगवंताची इच्छा आहे. भगवंताचा वरदहस्त पाठीवर असला की भक्ताकडून अशक्य असं कुठलंच कार्य नसतं. भगवंत सगळं काही शक्य करून घेतो. म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे भगवंताची कुठलीही कथा म्हटलं की आपण तिला प्रवाहिका किंवा गंगा या स्वरूपाने बघतो. ऐकता आहात ना सर्व महिला मंडळी? कान देऊ नये का? नुसत्या माना तरी डोलवल्या तरी चालेल. थोडं गांभीर्याने. आजपर्यंत आपण गोपाल कृष्ण भगवंताची कथा श्रवण केलेली आहे. यावर्षी पहिल्यांदा शिवमहापुराण श्रवणपान करतोय. शिवमहापुराण कथेचं सर्वात मोठं मर्म म्हणजे गांभीर्य आहे. जितक्या गांभीर्याने आपण श्रवणपान करणार आहोत, सर्वांगाचे कान करत श्रवणपान करणार आहोत, तितक्या लवकर भक्ताला भगवंत तारण्यासाठी धावत आल्याशिवाय राहत नाही किंवा शिवपदाला भगवंत प्राप्त करवून घेतो भक्ताला. म्हणून कान देऊ नये का? कथा म्हटली की गंगा हे नाव येतं. आपण म्हणतो ना की कथेचा प्रवाह आहे. कथा निरंतर वाहत असते गंगेप्रमाणे. गंगा हे नाव आलं की भगीरथ राजांचं स्मरण आपल्याला होतं. कारण गंगा भगीरथ राजांनी अवतरण्याचं काम केलेलं आहे. आज ज्या गंगेमुळे आपण समृद्ध आहोत, तृप्त आहोत, ही गंगा अवतरणाचं कार्य भगीरथ राजांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या या सोनेरांगी गावामध्ये सुद्धा कथारूपी गंगेचं अवतरण कार्य आपण सर्वांनी, ट्रस्टींनी, ग्रामस्थांनी मिळून केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा कथा गंगा अवतरण करणारे भगीरथच आहात असं म्हणायला शंका नाही किंवा हरकत नाही. आणि तसही संत मांद्याळी म्हणतात कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषाचे डोंगर आणि शुद्ध होती नारी नर. काय म्हणतात? कथा त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम कशाचा आहे? कथा, देव, भक्त आणि नाम या तिघांचा त्रिवेणी संगम म्हणजे कथा आहे. बघा कशी जुळवाजुळव होत्या प्रमाणाची सुद्धा. या ठिकाणी या तिघांचंही वास्तव्य आहे. देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे. देव म्हणजे साक्षात भूतभावन भोलेनाथ जी आहेत. भक्त म्हणजे आपण आहोत. आपण आहोत ना भक्त? आहोत की नाही? नक्की आहोत ना? हो की नाही? भक्त आहोत आपण. खर तर आपण भक्त म्हणण्याच्या लायकीचेच नाही आहोत. भक्तांच्या पायाची धूळ सुद्धा आपण नाही आहोत. कारण भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्ताचा विषय केवळ नारायण व्हावा. ज्या दिवशी भक्ताचा विषय नारायण होईल त्या दिवशी स्वतःला भक्त म्हणवून घेण्यात अर्थ आहे, नाही का? नाहीतर आपण कथेमध्ये यायचं आणि मन मात्र संसारामध्ये गुंतलेलं आहे. मग कसं काय स्वतःला भक्त म्हणणार आहोत आपण? भक्त म्हणवण्यासाठी देहाचं भान सुद्धा विसरावं लागतं. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, जे देहाने उदास आहे, ज्यांना देहाचं, मनाचं, चित्ताचं, संसाराचं काही घेणं देणं नाहीये, सर्वस्वी भार भगवंताच्या चरणारविंदावर ज्याने अर्पित केला त्याला भक्त म्हणावं. हृदय मंदिरामध्ये भगवत दर्शनाची लालसा ज्या दिवशी उत्पन्न होते त्या दिवशी स्वतःला भक्त म्हणवून घेण्यात यावं. आमच्या आजींनी टाळ्या वाजवल्या पण तुम्ही बाकी कोणीच नाही वाजवल्या. जरा वाजवा ना जोरात. टाळी वाजवायला कुजराई करू नका. टाळ्यांना टॅक्स लागत नाही. टाळी कुठे वाजवल्या जाते? आनंदात वाजवल्या जाते ना. दुःखात वाजवतात का कोणी? असं कोणी सांगितलं आमच्याकडचे ढमके ढमके वारलेत मग आपण असं म्हणतो का वा वा वा?
असं नाही होत ना. अगदी आनंद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टाळी वाजवावी. माझ्यासाठी वाजवा असं मी म्हणत नाही, पण माझ्या भगवंताचं नाव इतकं मंगल आहे, त्याचं गुणानुवादन इतकं श्रवणीय आहे, बस त्याला भाग पाडून आपल्या हातांची टाळी वाजवावी. म्हणून कान देऊ नये का. मी विषयाला स्पर्श करत होते. देही उदास, सर्वस्वी भार भगवंताच्या चरणारविंदावर ज्यावेळी समर्पित होतो, कृष्ण दर्शन लालसा, शिव दर्शन लालसा, केवळ या वृत्तीने भक्त ज्याकडून परिभ्रमण करतो त्यावेळी भक्त स्वतःला म्हणवून घेण्यात ही अवस्था निर्माण होते. आपण भक्त नाही, आपण याला सिमिलर एक शब्द आहे फक्त. आपण भक्त नाही, आपण फक्त आहोत. फक्त का आहोत आपण? कारण आपला स्वभाव आहे, आपण देवासमोर जायचं आणि म्हणायचं, बाबा देवा फक्त तेवढं मुलाचं लग्न होऊ दे बापा, तुझ्या चरणारविंदावर 51 रुपयाचा पेढा वाहील, नारळाचं तोरण करून वाहील, फक्त एवढं काम होऊ दे. म्हणता ना आपण सर्व देवासमोर गेलो की फक्त एवढं होऊ देत, फक्त तेवढं असं म्हणता म्हणता आयुष्याची संध्या होते, पण जे आपल्याला साध्य करायचंय ते मात्र मागे राहून जातं. म्हणून मंदिरामध्ये जर गेलात नाही तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंताचं दर्शन कसं होईल, देवाच्या चरणारविंदावर जागा कशी मिळेल. संत म्हणतात, भक्ताची अवस्था ही असावी, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, एवढं करा. कधी देव मिळेल. शोकांतिका आहे आजच्या समाजाची आणि आपल्या सर्वांची. आपण जन्माला आलेलो आहोत, पण खरंच भगवत प्राप्ती हे ध्येय आपण विसरून गेलेलो आहोत. कान देऊ नये का. पैशांच्या मागे आपण इतके धावतोय की जन्माला का आलो, इथून गेल्यानंतर कुठे जायचंय याचा शून्य विचार आहे आपल्या बुद्धिमत्तेमध्ये. असू द्यात, या सर्व विचारांची चर्चा आपण येणाऱ्या 6 दिवसामध्ये करणारच आहोत. कारण कथा ही स्वतःला ओळखण्यासाठीच असते. कथा ही दर्पणाप्रमाणे आहे, स्वतःला ओळखायला शिकवते. अंधकारापासून प्रकाशाकडे ही कथा नेते. अहो, नराचा नारायण करणारी कथा म्हणजे शिवकथा आहे. म्हणून अनन्य भक्ती भावनेने या कथेवर आपण समर्पित होण्याचं कार्य करायचं आहे. कान देऊ नये का. कथा फक्त भाकड कथा नाहीये किंवा मनोरंजनाचं साधन नाहीये. बऱ्याच ठिकाणी काही जणांचा असा भाव असतो की चला जाऊयात कथेला, मंडप व्यवस्था कशी आहे बघून येऊ, साऊंड सिस्टीम कशी आहे बघून येऊ. कुणाचा भाव असतो कलाकार कसे आहेत बघून येऊ. कुणाचा भाव असतो ताई कशा दिसतात हे बघून येऊ. कुणाचा भाव असतो की जमतं की नाही, बोंब पाडता येते की नाही या सगळ्या कथेची आणि आयोजनाची हे बघून येऊ. विविध भावनेने इथपर्यंत येणं होतं. काही काही म्हणतात घरात बोर होतं म्हणून इथे जाऊन कथा ऐकूयात. तिथे बोर तरी नाही होणार, थोडं 2-3 तास बसूयात आणि चालले येऊयात. या भावनेने जर आपण कथा श्रवणपान करण्यासाठी आलात तर कथेचा कही आपल्याला कळणार नाही. कथा मंडपामध्ये प्रवेश करताना मनाला समजावून सांगावं, इथे रिपेअरिंग साठी येतोय. भरपूर दिवसाचं जे जाळं लागलेलं आहे ना मनाला, आता ते स्वच्छ करण्याची वेळ आलेली आहे. कथेमध्ये गेल्यानंतर मनोरंजन मिळेल, भाकड कथा मिळतील असा अजिबात भाव नसावा. इथे आल्यानंतर भगवत प्राप्ती होईल या भावनेने या. आणि जगदीश्वराला हात जोडून एकच सांगा, देवा तुझं गुणानुवादन आम्ही आमच्या कानाने श्रवण करणार आहोत. देवा स्वतः पुढे येऊन नाही रे, पण निदान स्वप्नात का होईना मला दर्शन मात्र नक्की दे मरायच्या आधी. हा भाव ठेवून जर आला तर भगवंत असीम कृपा करून देईल आपल्यावर. या शुद्ध भावनेने या ठिकाणी या. मंदिरामध्ये सुद्धा जायचं झालं, आपण परम भाग्यवान आहात की आपल्या गावामध्ये इतकं भगवंताचं सुंदर असं मंदिर आहे. नदीच्या काठावर, तलावाच्या काठावर वसलेलं. मंदिरामध्ये आपण जावं ते कशासाठी? भक्त जातो आणि रोज काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही. साधं रस्त्याने जाताना देऊळ दिसलं एखादं की हात जोडतो आणि म्हणतो देवा सुखाचं ठेव बाबा, म्हणतो की नाही? नुसतं माना डोलवत जा मातानो. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला काहीतरी बोलायला सुचतं तरी, नाहीतर उगा 100 रुपये रोज देऊन आणलंय की काय असे चेहरे नको दिसायला.
प्रामाणिकपणे सांगा, आपण जेव्हाही भगवंताच्या दारामध्ये जातो, देवळामध्ये जातो, त्यावेळी काय करतो? हात जोडून त्याला म्हणतो सुखाचं ठेव, आनंदाचं ठेव. नाहीच काही ना काही मागतो. दुखणं बरं कर, खुपणं बरं कर, असं काम करून दे, तसं काम करून दे. मागण्यासाठीच जावं का फक्त मंदिरामध्ये? कधीतरी त्याला पाहण्यासाठी सुद्धा जावं. एका ठिकाणी लिहिलेलं होतं, रोज मांगने ही आते हो, कभी कभी मिलने भी आया करो. भगवंताच्या देवळामध्ये जाताना केवळ त्याचं मुखारविंद बघून हृदय मंदिरामध्ये ते स्वरूप साठवण्यासाठी मंदिरामध्ये जावं. कधीतरी त्याचे चरणारविंद हृदय मंदिरामध्ये स्थापित करण्यासाठी जावं. रोज जावं. भगवंत भक्ताला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वीकारायला तयार आहे, पण तितकी ताकदीची आपली श्रद्धा असणं मात्र गरजेचं आहे. मंदिरात केवळ मागण्यासाठी नको जायला. मंदिरात का जावं एक खरं सांगू का तुम्हाला? ऐकताय ना सर्व? मंदिरामध्ये का जावं? आता काही नास्तिक लोक अशी आहेत जे हिंदू धर्मावर केवळ बाण धरून उभे आहेत, टपलेले आहेत की यांचा ऱ्हास कसा होईल. मंदिरामध्ये का जावं? लोकांना प्रश्न असतो, काय रोज रोज जातात आणि त्या भगवान शिवाला लोटाभर जल वाहता, पाण्याने नुसतं ओलं करून ठेवता, काही फायदा नाही, काही नाही, असं म्हणणारे लोक आहेत. मंदिरामध्ये कशासाठी जावं? कान उघडे ठेवू नाही का? तुम्ही शिक्का बघितलेला आहे का? कागदावर मारतात तो ठसा, काय म्हणतात तुमच्याकडे? हा, शिक्का म्हणतात. शिक्काच ना? ठसा, हा शिक्का, ठीक आहे, आपण शिक्का म्हणूया. पेपरवर आपण तो मारतो ना, पुरुष मंडळींना चांगला अनुभव आहे त्याचा. काय करतो आपण? पेपरवर तो मारतो, पण पेपरमध्ये मारण्याच्या आधी त्याच्यावर जे लिहिलेलं असतं ते कसं लिहिलेलं असतं? उलट लिहिलेलं असतं. आणि ज्यावेळी पेपरवर आपण तो मारतो, ठेवतो, टेकवतो, त्यावेळी ते कसं होतं? हा, सरळ होतं. आधी उलट असतं, पेपरवर टेकवल्याबरोबर त्यावर लिहिलेलं जे अक्षर आहे ते सरळ होतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या नशिबाच्या रेषा जर उलट्या असतील तर मंदिरात जाऊन भगवंताच्या चरणांसमोर डोकं टेकवा. तुमच्या उलट्या झालेल्या रेषा सुद्धा सरळ झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद देवळामध्ये आहे. एकदा जावं तिथे आणि डोकं टेकवावं. रेषा उलट्या तिथल्या, पण तिथे समर्पण भाव ठेवून गेलं की त्या रेषा सरळ होतात. आणि आपणच मनात प्रश्न करावेत की काय मिळतं आपल्याला तिथे जाऊन? अहो, काय मिळत नाही हे विचारायला हवं. सगळं काही होतं. शरणागती गरजेची आहे. भावपूर्ण अंतःकरणाने तिथे जाणं गरजेचं आहे. नुसतं मागण्यासाठी गेलो तर भगवंत म्हणेल रोजची किरकिर लावली आहे, हे नाहीये, ते नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये, हेच करण्यासाठी येतो का इथे? कुरुमदास भगवंताचे हात नव्हते हो, त्याला पाय नव्हते. भगवंताचे निस्सीम भक्त होते. मुखामध्ये गोड गोड भगवंताचं नामचिंतन चालायचं. रोज रोज कीर्तन ऐकायचे. रोज आईला म्हणायचे, आई ने ना मला कीर्तन ऐकायला. आईचे पण गात्र शिथिल झालेले होते, पण तरी आई कसं बसं कुरुमदासाला पाठीवर घ्यायची आणि घेऊन जायची कीर्तनाला. आज पैठणमध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन आहे आणि तिथे कुरुमदासाने आईला हट्ट केला, आई आजच्या दिवस ने ना मला कीर्तनाला. अगं, दिंडी निघालीये पंढरीला, भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकेल, भजन होईल माझ्याकडून. आईने सांगावं, कुरुमदासा रोज रोज काय रे तुला पाठीवर घ्यायचं? पाठ दुखायला लागलीये माझी, क्षीण झाला, बास झाला, आता इथेच बस, जेवढं ऐकू येतं तेवढं ऐक आणि इथेच बस. कुरुमदासांच्या डोळ्यात पाणी आलं आणि केविलवाल्या स्वरांनी आईला सांगतोय, आई आजच्या दिवस ने ना, फक्त या नंतर नाही म्हणणार ग, आज नाही. जणू काही कुरुमदासाला सुद्धा जाणीव झाली असावी की आता ओझं होत आहे सगळ्यांना. आईला सांगितलं, आईला सहन झालं नाही केविलवाणा स्वर. आईने हात पाय नसलेल्या त्या कुरुमदासाला पाठीवर घ्यावं आणि भानुदास महाराजांच्या कीर्तनाच्या ठिकाणी नेऊन सोडावं. त्या कुरुमदासाने सांगावं, आई कीर्तन झाल्यावर मी येईल माझा, तू जा माघारी. आई परतली माघारी. कीर्तन झालं. कुरुमदास डोलत होते कीर्तनामध्ये. कीर्तन झाल्यावर आता भानुदास महाराजांना विचारतात, महाराज मला सुद्धा येऊ द्यात ना तुमच्या सोबत पंढरीच्या वारीला, नाम घडेल. काही होत नाही हो या देहाकडून, पण नामचिंतन होतं संतांच्या सानिध्यातून, मला येऊ द्यात ना तुमच्या सोबत. भानुदास महाराजांनी सांगावं, अरे कुरुमदासा
तुला येऊ द्यायला हरकत नाही, पण हात नाही पाय नाही कसा चालणार आहेस? तुझा शौचाचा भार कोण करेल? अरे खायला कोण देईल तुला? कुरुमदासांनी सांगावं, तुम्ही चिंता करू नका, कुणावरच ओझं पडणार नाही, मी स्वतः येईल. कसं यायचं ते मी माझं बघतो, मला होकार द्या, मला येऊ द्या तुमच्या सोबत. भानुदास महाराजांनी होकार द्यावा. थोडा वेळासाठी विश्रांती होईल. 3 वाजता पहाटेच आपण निघून जाऊ पुढे वारीसाठी, दिंडीसाठी. कुरुमदासाला मात्र चैन पडेना. हात पाय नसलेला कुरुमदास पोटावर रेंगाळत निघाला पंढरीच्या वाटेने. समोरच्या गावी जावं, गावकऱ्यांना बोलवावं, अरे गावकऱ्यांनो इकडे या, मागून भानुदास महाराजांची दिंडी येते, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा. भाकरी असू देत, पोळी असू देत, काही शिळं पाकं असलं तरी चालेल, पण इथपर्यंत आणून ठेवा. अरे वारीला नाही आलं तरी चालेल, पण वारकऱ्याच्या भोजनाची व्यवस्था करा, तुमची वारी सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना ओरडा करून सांगावं. सगळ्यांनी भाकरी पोळी जे काही असेल ते तिथपर्यंत आणून ठेवावं. कुरुमदासांनी पुन्हा पुढचा टप्पा गाठावा. असं करत लहुळ या गावी कुरुमदास पोहोचलेत. लहुळ या गावी गेल्यानंतर आता मात्र रक्तबंबाळ झालेलं ते शरीरामध्ये प्राण राहिलेले नाहीयेत. पुढे कसं सरसवावं, कसं त्या जगदीश्वराला अळवावं, आता प्रश्न पडला. शरीरात प्राण राहिलेले नाहीत. हळूहळू करता भानुदास महाराजांची दिंडी लहुळ या गावी जाऊन पोहोचली. भानुदास महाराजांची आणि कुरुमदासाची भेट झाली. भानुदास महाराजांनी विचारलं, का हा त्रास कुरुमदास, का एवढा अट्टहास? अरे जेवण केलं नाहीस, पाणी प्यायला नाहीस, शरीराची अशी कशी अवस्था करून घेतलीस? जरा चिडलेत भानुदास महाराज. कुरुमदासांनी सांगावं, महाराज शौच असौचाचा भार दुसऱ्यांवर झाला असता म्हणून अन्नपाणी ग्रहण केलं नाही. आता पुढे येऊ शकत नाही, क्षमा करा. माझा एक निरोप माझ्या पांडुरंग रायाला जाऊन सांगा. देवा, होता एक वारकरी, येणार होता पण येऊ शकला नाही, जगदीश्वरास क्षमा करा. माझा पांडुरंग ऐकेल माझं. भानुदास महाराजांना कुरुमदासाची ही वाणी ऐकून आता मात्र शांत बसवल्या जाईना. भानुदास महाराजांनी दोन्ही हात वर करत जगदीश्वराला आळवणी घालतायत, टाहो फोडतायत. अरे पांडुरंगा, तुला क्षमा येत, तुला कीव येत नाही करे अशा भक्ताची? उभायस तिथेच देवा, कटेवर हात ठेवून विटेवर उभायस. अरे हा भक्त रात्रंदिवस तुझा नामघोष करत इथपर्यंत आलाय आणि तू तसाच उभायस देवा. अरे धावत ये. भानुदास महाराजांनी भगवंताला आवाज द्यावा आणि विटेवर उभा असलेला तो चैतन्याचा पुतळा सूक्ष्म रूपाने त्याने खाली उडी मारावी आणि जाऊन पोहोचावं लहुळ या गावी. तिथे गेल्यावर शिथिल झालेला तो कुरुमदास भगवंताने मांडीवर त्याचं मुख घ्यावं आणि डोक्यावरून हात फिरवून सांगावं, नको बा मानू संसाराचा शेण. अरे कुरुमदासा, त्रास झाला ना, भरपूर वेळ लागला ना थोडा यायला, मला क्षमा करा. कुरुमदासांनी भगवंताला सांगावं, नाही नाथा, आता देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. तुझ्या चरणार विंदावर हा देह समर्पित करून येण्याची क्षमता दे. आता नाहीये या प्राण या शरीरामध्ये, जगण्याची इच्छा संपलेली आहे देवा. केवळ आणि केवळ भक्ताचा हा शुद्ध भाव पाहिला. भगवंताने त्याची प्राणज्योत स्वतःमध्ये विलीन करून घेतली. भानुदास महाराजांनी सुद्धा भगवंताला आलिंगन दिलं. देवा, खूप करुणावंत आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी. भक्ताने साथ घालावी आणि जगदीश्वराने धावत यावं, पण त्याच्यासाठी तितकी दांडगी आपली श्रद्धा असायला हवी. याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं. आपल्याकडे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, येणे तू जोडसी नारायण. अरे या सगळ्यामुळेच तू नारायणाला जोडण्याचं काम करणार आहेस, पण काय केलंस इथे येऊन? मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे, द्वार तुम्हारे द्वार तुम्हारे हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शरण
शर्मा मेरी चादर ओढ़ के कैसे, मेरी चादर ओढ़ के। सभी ताली बजाते हैं, प्रेम से गाएंगे। बड़ा सुंदर भाव है। जर एखाद्या लग्नामध्ये जायचं असेल आपल्याला, तर सर्वात आधी कपडे व्यवस्थित आहेत का, आपण जे घातलेले दागदागिने व्यवस्थित आहेत का हे बघतो ना आपण. आपण व्यवस्थित आहोत का याच्यावर आपण जास्त फोकस करतो, कारण लग्नात जायचं आहे. आपले कपडे साड्या व्यवस्थित आहेत का, दागदागिने परफ्यूम जे काही आहे ते व्यवस्थित आहे ना. सामान्य लग्नामध्ये जाण्यासाठी इतकी तयारी, मग ज्या जगदीश्वराच्या चरणारविंदावर कायमस्वरूपी समर्पित व्हायचं आहे त्याच्या जवळ जायला किती तयारी असावी याचा विचार आपण कधी केला. तिथे जायच्या वेळेस ही तयारी करून फायदा नाही की कपडे चांगले पाहिजे, दागदागिने पाहिजे, ही तयारी तिथे मायने ठेवत नाही. तिथे कसली तयारी पाहिजे, पुण्याचा साठा पाहिजे, नामस्मरणाची सांगड असावी. पुण्याचा अलौकिक साठा जर जवळ असेल तर त्याच्या चरणारविंदावर जागा मिळेल. भक्तीची साधना असावी, भजनाची साधना असावी. आणि आपण काय केलं, तुमने मुझको जग में भेजा देकर निर्मल काया, मन वीणा के तारे टूटी, मन वीणा की तारे टूटी. अब क्या गीत सुना, हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्मा. हे प्रभु मैली चादर ओढ़ के कैसे, इन पैरों से चलकर तेरे मंदिर कभी ना आया, जहां जहां हो तेरी पूजा कभी न शीश झुकाया. हे हरिहर में हार के आया, अब क्या हार चढाऊ. तू सांग ना देवा, अशा अवस्थेत तुझ्या जवळ कसं यावं. चदरिया झिनी रे झिनी, राम नाम रस पिनी. आणि मग पंच कमल का चरखा बनाया, 5 तत्व की पूली, 9-10 मास बुनन को लागे, फिर भी मैली कीनी. अशी देहरूपी चादर घेऊन जर त्याच्याकडे जायचे तर ती अर्थातच स्वच्छ असावी, आणि ती स्वच्छ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही कथा आहे.
कान देऊ नये का श्रोते हो? या धर्ममंडपामध्ये आपण स्वतःला ओळखण्यासाठी नवे नवे भगवंताच्या चरणी आपली श्रद्धा दृढ करण्यासाठी येतो. आणि मी नेहमी सांगत असते की वक्ता हा श्रेष्ठ आहेच, कारण तो भगवंताचं गुणानुवादन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तो श्रेष्ठ आहे, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे तो श्रोता, जो कानाद्वारे रसपान अमृतपान ऐकतोय आणि भगवंताशी जवळीक करतोय. पण या दोघांपेक्षाही जर कोणी श्रेष्ठ असेल तर ते आयोजन आणि नियोजन करणारे मंडळी असतात, ज्यांच्यामुळे वक्त्यालाही वक्तव्याचा लाभ मिळतो आणि श्रोत्यालाही कानाने ऐकण्याचा किंवा श्रोतव्याचा लाभ मिळतो. दोन्ही पक्षी पायी उद्धार येतील. म्हणून दोघांचाही या ठिकाणी उद्धार होतो. आयोजन करत्यांनी जर केलं आयोजन तर होईल, नाहीतर मग नाहीच केलं तर मग कसलं कीर्तन आणि कसली कथा. आपण सर्वजण जेही आयोजन नियोजन करणारे कार्यकारिणी मंडळी आहेत, अगदी अथपासून ते इथपर्यंत आपण सर्वस्वी भार सांभाळणारे आहात असं म्हणायला हरकत नाही. अगदी पत्रवाळी उचलण्यापासून ते भागवतकार ठरवण्यापर्यंत किंवा ही सगळी जुळवाजुळव करण्यापर्यंत ज्यांचंही सहकार्य याच्यामध्ये आहे त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इतक्या कमी आवाजात टाळ्या वाजवल्या तुम्ही, ये बात कुछ हजम नहीं हुई भैया, हमें जरा जोर से बजा दीजिए. जोरात टाळ्या वाजवा. हा हा म्हणे ताई, तुम्हाला काय लागतं म्हणायला? इथे थंडी किती वाजते म्हणे, हो की नाही? हात बाहेर काढायला सुद्धा सोय नाही. थंडी वाढली आहे ना खूप, आणि अर्थातच इथे पाणी जवळ असल्यामुळे थंडी थोडी वाजणारच आहे. पण हरकत नाही, एकदा मन गुंतलं कथा ऐकण्यामध्ये की मग थंडी वाजत नाही. आता येता येता आम्ही कथेला ज्यावेळी येत होतो ना, काल मेहकरला कीर्तन होतं, तिकडून येता येता एक गंमत झाली बघा आमच्या सोबत. आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी, दोन म्हाताऱ्या आजीबाई बाजूला बसलेल्या होत्या. मग त्यांच्या काहीतरी गप्पा सुरू होत्या. मग मी जरा जवळ गेली, म्हटलं म्हाताऱ्या माणसांचे अनुभव ऐकावेत जरा, यांचे उगाचच केस पांढरे नाही होत, अनुभवी बोल असतात यांचे. म्हणून मग मी जरा जवळ गेली, म्हटलं ऐकू तरी काय म्हणतायत. आता आपण सगळेजण विदर्भातलेच आहोत पूर्णतः, त्याच्यामुळे ते आपल्याच भाषेमध्ये, खरं तर भाषा एकच आहे मराठी, थोडी टोनिंग बदलते. मराठवाड्याची वेगळी, विदर्भाची वेगळी, तिकडे पुणे साईडला पुणे तेथे काय होणे अशा पद्धतीचं थोडी टोनिंग बदललेली असते. तर त्या दोघी जणी म्हाताऱ्या बोलत होत्या. एक म्हातारी म्हणे, बहीण किती थंडी वाजू राहिली. ती दुसरी, हा बहीण लय थंडी वाजते म्हणे. मग ही म्हणाली, तुला काय सांगू म्हणे, 1 महिना झाला मी ना म्हणे शूटर धुतलं नाही, असंच मैकच ऐकन तसंच घालू राहिली म्हणे. मला काही ते प्रॉपर जमत नाही, पण मी प्रयत्न करते. इतकं मैकच उईक आहे म्हणे, लय गाजलेलं आहे म्हणे. आणि 1 महिना झाला मी ना शूटर धुतलं नाही. शूटर समजते ना? शूटर म्हणजे स्वेटर, ते शूट करण्याचं शूटर नाही. हा, ते शूटर धुतलं नाही म्हणे 1 महिना झाला. ती दुसरी म्हणाली, अहो तुला 1 महिना झाला शूटर धुतलं नाही, मी ना 2 महिने झाले अंग धुतलं नाही थंडीमुळे. म्हटलं वा आजीबाई, अनुभव तर तुमच्या तोंडून मला ऐकायला नाही मिळाला, पण एक जोक नक्कीच सांगेल म्हटलं सर्वांना. असं तुमच्याकडे नाही ना? नाही म्हणे ताई, आम्ही रोज शूटर बी धुतो ना अंग बी धुतो. गमतीचा भाग वजा करा. सांगायचा अर्थ एवढाच आहे, थंडी पण आहे भरपूर प्रमाणात, पण कथेमध्ये आल्यानंतर कुठली वेदना त्रास देत नाही. मग ती थंडी असू देत, ऊन असू देत, वारा असू देत, इथे एकदा आपलं मन एकीभूत करणं गरजेचं आहे, मन एकाग्र करणं गरजेचं आहे. म्हणून इथे आल्यावर मन एकाग्र व्हायला हवं. आणि तुम्ही जर मला आणखी उत्साह दाखवला किंवा प्रोत्साहित असलात, तसं तुम्ही उत्साही आहातच यात शंका नाही. बरं, पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांची उपस्थिती सुद्धा चांगली आहे, सर्वांचा उत्साह अगदी कौतुकास्पद आहे. पण तरी इथे या धर्ममंडपात यायचं झालं की 2 गोष्टींना बाहेर ठेवायचं. एक म्हणजे आपल्यामध्ये असलेली लाज आणि दुसरा म्हणजे अहंकार. या 2 गोष्टी कथा मंडपाच्या बाहेर राहायला हव्या. इथे येताना अगदी स्वच्छ अंतःकरणाने आलं की मग मात्र भगवंताची कथाही समजते आणि शिवपदाला सुद्धा आपण प्राप्त होऊ यात शंका नाही.
मुलांना थोडं शांत करा, गडबड करू नका म्हणावं. झोपू दे, झोपलं कोणी तर झोपू द्या, फक्त बोलू नका. म्हणून आपण चर्चा करत होतो. सर्वांनी आयोजन केलं. प्रत्येकाचं नाव घेणं खरं तर मला शक्य नाही आणि जसं जसं ओमगेल तसं मी पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये घेणारच आहे. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी माझे आदरणीय बाबा मला नेहमी सांगतात, पहिला दिवस हा परिचयाचा दिवस असतो. कारण एकमेकांना आपली ओळख नसते. मग आधी थोडंसं एक या सामान्य भाषेत म्हणायचं झालं तर फ्रेंडली आपण होऊयात, नाही का. एकमेकांची ओळख करणे गरजेचं आहे. ओळख असली की ओळखीतून आनंद वाढतो. म्हणून आज परिचयाचा दिवस आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं नाव घेणं मला खरंच शक्य नाही. पण तरी आमचे गुरुदेव दादांनी माझ्याशी संपर्क साधला आणि आपल्या सर्वांची इच्छा मला त्याच्यातून दिसली की सर्वांचा उत्साह खूप चांगला आहे. आणि त्यात मला आणखी हो म्हणण्यासाठी एक कारण जे मला पदोपदी भाग पाडत होतं ते कारण मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी यांचा पहिला फोन मला आला त्यावेळी आम्ही औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये होतो. बघितलं असावं कुणी नसेल बघितलं. 12 ज्योतिर्लिंग माहिती आहेत ना. 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ म्हणून. त्या ठिकाणी आमचा फोन मला आलेला. भर मंदिरामध्ये गेल्यावर तो फोन आला आणि शिवकथेसाठी आला. म्हटल्यानंतर खरं तर मला नाही म्हणताच आलं नाही. कारण भगवंताच्या इच्छेनेच हे कार्य होत असतं. राम की न चाहे सोई होई. भगवंत करण्याची इच्छा करेल तेव्हा आपण करतो. आपण एक निमित्त मात्र आहोत. मग मला असंच वाटलं की शिवकथेसाठी भोलेनाथ बोलवतायत. त्याच्या दरबारामध्ये जर आपल्याला फोन आलेला आहे तर जास्त आडेवेडे घेण्यात अर्थ नाही. जाणं गरजेचं आहे. म्हणून खरं तर मला फार आनंद झाला की भोलेनाथाच्या दरबारामध्येच त्यांनी त्याचंच गुणानुवादन करण्यासाठी बोलावलं तर आपण जाऊयात. म्हणून इथपर्यंत येणं झालं. आपल्या सर्व मायबापांचं दर्शन घेऊन मला अत्याधिक आनंद झाला. आपण सर्वजण कौतुकास्पद आहातच. वाखाणण्याजोगी प्रत्येकाची नावं आहे पण आपण घेऊयात नक्कीच. हाच उत्साह आपल्याला येणाऱ्या 6 दिवसांमध्ये सुद्धा दाखवायचा आहे, ठेवायचा आहे. कथा केवळ मनोरंजनाचं साधन नाही. हा धर्म मंडप म्हणजे भगवंताजवळ पोहोचवण्यासाठीचा एक मार्ग आहे. सत्संग काय आहे? वो कहते हैं ना, हमारे यहाँ बड़ा सुंदर भजन गाते हैं. कहते हैं शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. तुम्ही ऐकलंय का? गाताना नेहमी महिला मंडळांचं फेवरेट भजन आहे, नाही का? तुमची सर्वांची साथ मला हवी आहे. आज पहिला दिवस आहे. आपण कथेमध्ये प्रवेश करतोय पण तुमचा उत्साह मला बघायचा आहे. सर्वांनी खूप प्रेमाने शाम तुझे मिलने का. पुढे लाजू नका, मोकळ्या मनाने गा. मला ऐकू द्या तुमचा आवाज कसा आहे. मोठ्या प्रेमाने गा. पुढची लाईन मी तिकडे आमच्याकडे गेल्यानंतर सांगेल की सोनेरांगीच्या सगळ्या महिला खूप सुंदर गात होत्या. म्हणून मोठ्या प्रेमाने सर्वांनी शाम तुझे मिलने का. वा वा वा. शाम तुझे मिलने का. वारे वा. दुनिया वाले क्या जाने. चला सर्व मिळून गाऊयात. तुम्ही पण मला गाऊ लागा, तुम्ही पण गाऊ लागा. सर्वांनी टाळी वाजवत अगदी 2 मिनिटं भजन घेऊयात आणि कथेत प्रवेश करूयात. दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है. शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना. दोनों हाथ उठा के प्रेम
श्याम तुझे मिलने का सत्संग ही बहाना। हाँ दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। दुनिया वाले क्या जाने हरि बोल। मेरा रिश्ता पुराना। हाँ दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना। हाँ शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है। शाम जय हो। हरि बोल। गोकुल में ढूंढा तुझे मथुरा में पाया है। ढूंढा तुझे मथुरा में पाया। ओ गोकुल में ढूंढा तुझे मथुरा में पाया है। ढूंढा तुझे मथुरा में पाया। और वृंदावन की गलियों में वृंदावन की गलियों में मेरे शाम का ठिकाना है। शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है। ओ शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना। जय हो। शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना। हरि बोल। जय हो। बहुत बढ़िया, एक बार जोरदार तालियां बजा दीजिए। खूप सुंदर। तर असं आहे बघा, काय आहे, दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। और एक ही मार्ग है, शाम तुझे मिलने का, शिव तुझे मिलने का, ये सत्संग ही बहाना है। गौर से सुनिएगा जरा, जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं, जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं, और जिन्हें मेरे प्रभु चुनते हैं वो सत्संग में बैठते हैं। ज्यांची निवड भगवंत करतो ते सत्संगामध्ये बसतात। म्हणून इथे येणं महत्वाचं आहे, इथे आल्यानंतर सर्वांगाचे कान करत कथा ऐकणं महत्वाचं आहे। पुनश्च एकदा सर्वांनी हा अट्टहास जो केलेला आहे त्या सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून मी नतमस्तक होते। त्यानंतर
इथे अगदी जेही आहेत, कष्टाचे हात ज्यांचेही या कार्यक्रमाला लाभलेले आहेत सर्वच जण, मग त्यामध्ये अन्नदाते असतील, मंडप डेकोरेशन वाले असतील, साऊंड सिस्टीम वाले असतील, सर्वांचा फार मोठा वाटा याच्यामध्ये आहे. सर्वांचे ऋण व्यक्त करते. त्यानंतर मला साथ करणारे आमचे संपूर्ण कलाकार वृंद, वाद्य वृंद, आमचे दादा ईश्वर दादा बोडखे, अगदी गंधर्वाचं वादन फिक्क पडेल असं त्यांचं सुंदर वादन आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या दादांसाठी. टाळ्या जरा जोरदार वाजवत जा बरं, कडकडाट होऊ देत जा चांगला. त्यानंतर आमचे विशाल दादा इंगळे जे ॲक्टोपॅड वाजवत आहेत, अगदी सुंदर त्यांचं वादनही स्वभावही अगदी सगळंच वाखाणण्याजोगं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करूयात आपण. त्यानंतर आमचे दादा प्रभुदादा ढोके, तर आमचे बँजो वादक दादा प्रभुदादा ढोके, इतकं गोड वादन, इतकं सुंदर, खरंच हृदयाला अगदी स्पर्श होतं असं. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं पण आपण स्वागत करूयात. त्यानंतर आमचे हनुमंत दादा पाटील, हनुमंत दादा पाटील जे ऑर्गन वाजवत आहेत, सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांनी कडकडाट करूयात. त्यांचं वादनही आणि गायनही तितकंच उत्कृष्ट आहे. कीर्तनामध्ये पण ज्यावेळी गायन करायला उभे राहतात, चाल वगैरे गातात वारकरी संप्रदायामध्ये, अगदी सुंदर, मनाला स्पर्श होते असा सुंदर आवाज. सर्वांचंच वाद्य असू द्यात, वादन असू द्यात, स्वभाव असू द्यात, सगळं अगदी सुंदर आहे, वाखाणण्याजोगं आहे. आणि तसंही तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. कुठलाही कार्यक्रम पूर्ण करताना एकमेकांची साथ असणं गरजेचं आहे बरं. तुम्ही आयोजन करताना सर्व गावाची साथ असेल तेव्हा एवढं सुंदर आयोजन होऊ शकतं. एकल्याचा नोहे हा खेळ म्हणून मेळ मेळविला, तसं व्यासपीठावर येताना सुद्धा वक्त्याकडे सगळा ठेका देऊन द्या असं म्हणून चालत नाही. सर्वांची साथ असणं यथार्थ असतं आणि आपल्या सर्वांची उत्कृष्ट अशी साथ मला लाभते. व्यासपीठाकडून आपल्या सर्वांच्या चरणी सुद्धा नतमस्तक मी होते. असाच या आनंदाच्या वातावरणात आपण कथामध्ये प्रवेश करणार आहोत आणि येणाऱ्या 6 दिवसात सुद्धा आनंद घेणार आहोत. तसंच या व्यासमंचावर आरूढ आमचे ब्राह्मण देवता पंडितजी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जिथे मंत्रांचं उच्चारण असतं, श्लोकांचं उच्चारण असतं, तिथे साक्षात भगवंताचं वास्तव्य असतं. ब्राह्मणो मम दैवतम असं भगवंताने म्हणावं या न्यायाने त्यांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होते. त्यातल्या त्यात तुम्ही प्रभू, तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. श्रोतेच नसतील तर कथेला अर्थ नाही, म्हणून तुम्ही सर्वजण सुद्धा आपला संसार बाजूला सारून इथपर्यंत आला आहात ऐकण्यासाठी. तुमचे सुद्धा ऋण व्यक्त करते. आपण कथेमध्ये प्रवेश करू तत्पूर्वी पूर्वभूमिका आपण जाणण्याचा प्रयत्न करू. कान देऊ नका मातांनो आणि श्रोत्यांनो. आजपर्यंत आपण भगवान कृष्णाची कथा ऐकली. भगवान कृष्णाच्या कथेमध्ये असंख्य लीला आहेत, हास्य सुद्धा भरपूर वेळेस आहे, हास्य लीला आहेत, कधी करुणास्पद लीला आहेत. सगळ्या रसांनी युक्त असलेली श्रीमद भागवत कथा आपण श्रवणपान करतो. यावेळी मात्र आपल्याला शिवमहापुराण कथा श्रवण करायची आहे. या कथेचे काही नियम आहेत. श्रोत्यांनी मनभावापासून इथपर्यंत येऊन कथा ऐकायची. असंख्य नियमावली आहे, पण मी आपल्याला जी पचेल रुजेल अशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ही कथा परम पावनी आहे. जीवाला उद्धारून नेण्याचं साधन म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. आंधळ्याला सुद्धा नेत्र मिळावेत, लुळा पांगळ्याला सुद्धा हात पाय मिळावेत, मनोवांछित फल पूर्ण करण्याची ताकद शिवमहापुराणामध्ये आहे. नवे नवे शिवमहापुराण स्वतः भगवान सांब सदाशिवाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे. साक्षात भोलेनाथ जी या ठिकाणी विराजमान आहेत या ग्रंथ रूपाने. ग्रंथाची महती गायला गेलो तर खरंच या पृथ्वी तलावर किंवा या त्रैलोक्यात सुद्धा असं कोणी नाहीये जी या ग्रंथाची महती गाईल. अनेको जणांचा उद्धार झालेला आहे. अनेको जण शिवपदाला प्राप्त झालेले आहेत. शिव भोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे चित्ती असं म्हणतात. ही देवता सत्याची देवता आहे. कान देऊ नये का? शिवाला भोळा म्हणावं आणि एकीकडून चक्रवर्ती सुद्धा म्हणावं. इतका भोळा आहे की एक चोर सुद्धा त्याच्यावर असलेलं जे छत्र आहे तो चोरायला गेला, बुटासहित पिंडीवर चढला, पण तरी सांब सदाशिव प्रसन्न झालेत आणि म्हणतात काय पाहिजे ते माग. त्या चोराने म्हटलं काही मागायला तर आलो नाही. घाबरून गेला चोर. मागायला नाही आलो, उलट चोरायला आलो. पण सांब सदाशिवाने त्याला म्हटलं अरे असं भक्त मी कुठे पाहिलाच नाही. आतापर्यंत बिल्वपत्र चढवणारे आलेत, आतापर्यंत फूल पुष्प इत्यादी चढवणारे आलेत, पण आज तू साक्षात तुझा देह माझ्यावर चढवलाय. तू देह मला अर्पित केलाय. तुझ्यासारखा भक्त कोणी होणं शक्यच नाही. इतका भोळा. पण शिव भोळा चक्रवर्ती सुद्धा म्हटलेला आहे. चक्रवर्ती म्हणजे राजा. मग राजा भोळा असतो का? नाही. खर तर भक्तांसाठी माझा भगवान भोलेनाथ भोळा झालेला आहे. भक्तासाठी की साध्या भोळ्या भक्तीने तुम्ही आळवा, मी तुमच्यापर्यंत येईल. पण तो जर भोळा राहिला तर या जगताचा भार कोण सांभाळेल? भोळ माणूस एवढं मोठं कार्य करू शकत नाही. तो करतोय याचा अर्थ तो ओंकार स्वरूप परब्रह्म तत्व आहे. पण भक्तासाठी स्वभाव भोळा ठेवलेला आहे, मृदू ठेवलेला आहे. जसं आळवाल तसं मी येईल तुमच्याकडे. म्हणून इथे आल्यानंतर ही कथा इतकी परम पावनी आहे. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या कथा. ही परम पावनी कथा प्रत्येक पुरुषाला म्हणा स्त्रीला म्हणा आपल्या परम पदापर्यंत, भगवान शिवाच्या पदापर्यंत नेऊन पोहोचवणारी आहे. आतापर्यंत कृष्ण कथेमध्ये लीला झाल्यात, पण भगवान सांब सदाशिवाच्या कथेमध्ये भगवंताने केलेल्या लीला तर आहेतच, पण ज्ञानाने ओतप्रोत भरलेली ही कथा आहे. अगदी भगवंताची पूजा करण्यापासून साधना करेपर्यंत सगळं काही ज्ञान या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेलं आहे. कारण शिवपूजन करताना बरेच जण भरपूर चुका करतात आणि त्या चुका सुधारवायच्या कशा हे आपल्याला शिवमहापुराणामध्ये संपूर्ण दिलेलं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सर्व गोष्टींची चर्चा इथे करणार आहोत. नुसतं आपल्याला सांगितलेलं आहे की 1 लोटा जल घ्यायचं, जायचं आणि चढवायचं, नाही का? एवढं केलं की तो प्राप्त होतो म्हणतो ना आपण. ऐकतात ना सर्व? गेले नाही ना अजून घरी? घरी गेलेत का? घरी जाऊ नका, मनाने घरी जाऊ नका, इथेच बसलेले राहा. आपल्याला असं वाटतं 1 लोटा जल घेतलं, चढवलं की झालं. ज्याच्या मस्तिष्कावर स्वतः गंगा माता विराजमान आहे तो खरंच 1 लोटा जलाने आपल्याला प्राप्त होईल का? प्रसन्न होईल का? स्वतः गंगेला त्याने धारण केलेलं आहे. 1 लोटा जल घेऊन जातोय खरं, पण त्याच्यामध्ये श्रद्धेचं असणं अनिवार्य आहे. पाणी ओतून तर कोणी येणार आहे हो, पण भावनेने श्रद्धेने कधी जाणार आहात आपण? मी सांगितलं ना, मंदिरात जाताना फक्त मागण्यासाठी किंवा फॉर्मॅलिटी निभावण्यासाठी जर जात असाल तर भगवंत प्राप्त होणार नाही. शुद्ध अंतःकरणाची गरज आहे त्या ठिकाणी. आणि त्यात भगवंत सांब सदाशिव ही सत्याची देवता आहे. भगवंताचं म्हणणं आहे, हे मी म्हणत नाही. व्यासो नारायणांनी कथेमध्ये लिहिलेलं आहे की भगवान सांब सदाशिवाची सर्वात मोठी साधना म्हणजे सत्य वचन आहे. ज्याच्या मुखामध्ये सत्य वाणी असेल त्याला भगवंत प्राप्त होईल. ज्याचं मुख अपवित्र झालेलं आहे, खोटं बोलून बोलून, मांसाहार करून करून, त्याला भगवंत मिळत नाहीच. देवाजवळ जाण्यासाठी शारीरिक आणि आंतरिक पवित्रता आपल्यामध्ये असायला हवी. म्हणून वाणी शुद्ध असावी. सत्य वचन जो बोलतो त्याला सांब सदाशिव प्राप्त होतो. म्हणून सर्वांनी प्रयास करा. निदान या 7 दिवसामध्ये तरी आपण कथा ऐकतोय ना, तर आमची वाणी सत्य राहील. आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही सत्य बोलणार आहोत. मांसाहार आम्ही करणार नाही आहोत. व्यसनाच्या अधीन आम्ही जाणार नाही आहोत. अहो, आपल्याला सांगण्याची गरजच पडली पाहिजे नाही. आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांचे विचार आपण आत्मसात केलेले आहेत. ग्रामगीता लिहिला एवढा मोठा ग्रंथ, काय लिहिलं त्याच्यामध्ये? समाज सुधरेल हा अट्टहास त्याच्यामध्ये आहे. माझा भारत देश सुधरावा, संपूर्ण जग सुधरावं, तरुणांना उपदेश केलेला आहे. मांसाहार करू नका, प्राणांचा जीव घेऊ नका. किती किती त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतायत. पण आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आहोत. आपल्यामध्ये परिवर्तनाची भावनाच राहिलेली नाही.
पण असू द्यात श्रोते हो, चिंता करू नका. हा धर्ममंडप परिवर्तनासाठीच बनलेला आहे. इथे आल्यानंतर विचारांचं दुसऱ्या चांगल्या विचारांमध्ये रूपांतर होईल यात शंका नाही. इथे आल्यावर एकाग्र मन करायचंय आणि कथा श्रवणपान करायची आहे. नैमिषारण्यामध्ये सर्व संत मांदी आणि एकीभूत झालेले आहेत. पुढे शौनक ऋषी बसलेले आहेत आणि सुतजी व्यासपीठावर आरूढ आहेत. हे सुत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत वेद प्रभो, आख्याही में कथा सारम, पुराणानां विशेषतः. हे सुत महाप्राज्ञ, हे सुतजी, आम्हाला अशी कुठली तरी कथा सांगा जी आमच्या जीवनाचं सोनं करेल. कान देऊ नये का? नैमिषारण्यामध्ये संत मांदियाळी एकत्रित आहेत. हीच भूमिका आहे. समोर शौनक आहेत आणि व्यासपीठावर सुतजी आहेत. सुतजींना शौनक म्हणतायत, हे सुत महाप्राज्ञ, आम्हाला अशी कथा सांगा जिने ज्ञान वैराग्य सगळं काही आम्हाला प्राप्त होईल आणि आमचं जीवनाचं सोनं होईल. यदस्ति वस्तु परमं श्रेयसा श्रेय उत्तमम, ज्याने आम्ही श्रेयस्कर होऊ, आमचा परमार्थही उत्तम होईल आणि प्रपंचही उत्तम होईल, अशी आम्हाला तुम्ही कथा सांगा. त्यावेळी सुतजींनी सांगावं, पुराण श्रवणम शंभोर नामान संकीर्तनम तथा कल्पद्रुम फलम सम्यकम मनुष्यानाम न संशयः. हे ऋषीवर, ज्या कथेच्या लालसेने तुम्ही इथपर्यंत आला आहात ती कथा म्हणजे शिवकथा आहे. शिवनामान संकीर्तनम म्हटलेलं आहे. शिवकथा आणि शिवाचं नाम संकीर्तन हे जो प्राणी करेल तो उद्धरून गेल्याशिवाय राहणार नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने शिवकथा ऐकावी आणि मुखाने भगवान सांब सदाशिवाचं नाम घ्यावं. हे जर आपल्या जीवनात असेल तर आपल्या जीवनामध्ये काळ सुद्धा यायला घाबरेल. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. म्हणून काळही आपल्या जवळ यायला घाबरेल असं नाम म्हणजे भगवान शिवाचं नाम आहे. ही कथा परम पावनी आहे. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एत शिव पुराणस्य कथा परम पावनी. 24,000 श्लोकांनी युक्त असलेली ही कथा, ज्याच्यामध्ये 7 संहिता आहेत. आपल्याला या सर्व संहिता श्रवणपान करायच्या आहेत. भगवंताचं गुणानुवादन करायचं आहे. कथेमुळे काय झालं, सर्वात आधी पूर्वार्ध म्हणजे पहिले काय झालेलं आहे. कारण कुठलंही कार्य करताना आपल्याला पूर्वस्थिती माहिती असावी. आपण साधना जरी करत असलो तरी नेमकी कुठली करतोय, कारण साधना फक्त भक्तीचीच आहे या जगात असं काही नाहीये. जादू टोना ज्याला म्हणतो आपण, ब्लॅक मॅजिक, ती पण कोणी कोणी करतं साधना. पण आपण नेमकी कुठली करायची याचं ज्ञान असल्याशिवाय साधना करू नये. आपण जर भक्तीची साधना करत आहोत तर आधी आपल्याला माहिती असायला हवं की कुठल्या देवतेचं अधिष्ठान आपण मांडावं, कुठलं नामसंकीर्तन आपण करावं. म्हणून कथेमुळे काय होतं याची पूर्वस्थिती आपल्याला व्यासनारायण सांगतायत, सुतजी सांगतायत. व्यासनारायणांनी लिहिलेला हा ग्रंथ सुतजी आता शौनकांना सांगतायत. हे बघा, एक किरातन नगर आहे जिथे रस विकणारा एक ब्राह्मण आहे, ज्याचं नाव आहे देवराज. हा ब्राह्मण धर्मनिष्ठ अजिबात नाहीये, धर्मभ्रष्ट आहे. हा मांसाहार करतो, हा वेश्यासंग करतो, हा लूटमारी करतो, लोकांचं धन हडपून घेतो आणि त्याच्यावर आपला प्रपंच चालवतो. धर्मभ्रष्ट असलेला हा ब्राह्मण एक दिवस एका वेश्येच्या मोहात पडला, तिच्याशी विवाह केला. आई वडील सुद्धा घरात आहेत. आधी त्रिकाल संध्या ध्यान धारणा सगळं करत होता, पण वाईट संगतीमुळे या सगळ्या गोष्टींना बळी पडला. म्हणून आता सगळे जण दूर लोटतायत, कुणी स्वीकार करायला तयार नाही आणि हाही लूटमाऱ्या करत आपली उपजीविका करतोय. एक दिवस वेश्येला सगळं धन देण्यासाठी आई बाबांना मारलं, पत्नीला सुद्धा मारलं आणि जाऊन तिसऱ्याच वेश्येला ते धन देऊन आला. असंख्य पाप त्या ठिकाणी वाढलेलं होतं.
पापाचे डोंगर तयार झालेले होते. पण अशा वेळी काय माहिती कोण जाणे दैव योगाने हा प्रयागराजला गेला. कान देऊ नये का कथेमुळे काय होतं, शिव महापुराणामध्ये काय होतं. इतकं पाप आहे याच्या ठिकाणी, पण तरी दैव योगाने प्रयागराजला गेला आणि तिथे दैव योगाने शिव मंदिराच्या समोरून जायला लागला. तितक्यात शिव मंदिरामध्ये एक ब्राह्मण देवता शिव महापुराणाची कथा सांगताना याला दिसलेत. याला वाटलं की आपणही 2 मिनिटं जाऊयात, कथा ऐकूयात. बस क्षणभंगूर भाव आला मनामध्ये क्षणासाठी आणि आतमध्ये गेला. मंदिरामध्ये गेला. भगवान सांब सदाशिवाचं पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. तिथे ब्राह्मण देवता शिव महापुराण सांगताय. हे वातावरण बघून तो त्या ठिकाणी स्थगित झाला. एका क्षणासाठी बसला, पण ज्वराने ग्रासित झाला. याचा अर्थ त्याला ताप आली आणि आता गात्र शिथिल व्हायला लागले. खाली पडला जमिनीवर आणि 1 महिन्यापर्यंत तो उठू शकत नव्हता. तिथेच पडलेला राहिला. 1 महिन्यापर्यंत कानाने कथेचं गुणानुवादन, भगवंताचं गुणानुवादन, कथेचे श्लोक त्याला ऐकायला मिळाले ब्रह्ममुखातून. आणि शिवाच्या मंदिरामध्ये, शिवालयामध्ये तो बसलेला आहे. त्यामुळे भगवंताचं सानिध्य सुद्धा मिळालं. आता मात्र हळूहळू पाप कमी होत चालले होते. 1 महिना झाला आणि यमाचे दूत त्याला त्या ठिकाणी घ्यायला आले. देवराजाला यमांनी पाश बांधला, प्राण खेचून घेतला आणि निघून गेले आपल्या यमपुरीकडे. यमपुरीत गेल्यावर मात्र भगवान सांब सदाशिवाचे काही पार्षद जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेत आणि विनवणी करायला लागलेत यमदूतांची, तुम्ही याला सोडा. यमदूत म्हणतात, आयुष्यभर याने पाप कर्म केली, याने लोकांचे जीव घेतलेत, लोकांना मारलं आणि त्यांचा पैसा लुटला आणि तुम्ही म्हणता याला सोडा. शिवाचे पार्षद त्या ठिकाणी सांगतायत, अहो आयुष्यभर याने काहीही करू द्यात, पण शेवटच्या क्षणाला मात्र आमच्या भगवान शिवाच्या मंदिरामध्ये हा बसलेला होता. नवे नवे भगवंताची कथा ऐकत होता, ब्रह्ममुखातून ऐकत होता आणि शिवाच्या मंदिरामध्ये असल्यावर आपसुकच देवाचं सदंतर दर्शन त्याला डोळ्यांनी होत होतं. त्याच्यामुळे हा पापी राहिलेला नाही. याला तुम्ही आमच्याकडे सोपवून द्या. भगवान सांब सदाशिवाच्या चरणारविंदावर याला आम्हाला समर्पित करायचे अशी आज्ञा भगवान शिवाने आम्हाला दिली. आता मात्र यमदेव सुद्धा काय बोलणार. त्या ठिकाणी त्या देवराजाचं पूजन झालं आणि भगवान सांब सदाशिवाच्या पार्षदांनी या देवराजाला घेतलं आणि कैलाशावर निघून गेले. तिथे गेल्यानंतर भगवान सांब सदाशिवानी या देवराजाला आपल्या गणांमध्ये सामील केलं. असीम कृपा त्याच्यावर झाली. भगवंताने त्याला सांगितलं, आयुष्यभर पाप कर्म केलीत, पण शेवटी जो मुखाने माझं नाम घेईल, ज्याला माझ्या कथेवर प्रीती होईल, त्याला मी असंच जवळ घेतो. म्हणून इथे असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला माझं सांगणं आहे, इथे आल्यानंतर आपणही शिवपदावर समर्पित व्हायचंय या उद्देशाने इथे या, कथा ऐका. आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचंय. संसार चक्रामध्ये भरपूर दिवस झाले आपण फिरतोय, पण आता कुठेतरी याला विश्रांती लाभावी म्हणून हा धर्ममंडप आपण या ठिकाणी उभारलेला आहे. याचं सार्थक व्हावं म्हणून रोज येऊन शिवपदावर आपली शक्ती, आपली श्रद्धा दृढ व्हावी या संकल्पनेने, या भावनेने इथपर्यंत या. देवराजाचा जसा उद्धार झाला तसा तुमचा आमचा सुद्धा होईल. म्हणून प्रथमतः सुतजी सांगतायत की असा तो देवराज, त्याला केवळ शिवकथेने मोक्ष मिळाला, केवळ शिवकथेने शिवपदाची प्राप्ती झाली. म्हणून निरंतर शिवाची कथा कानाने ऐकल्या गेली पाहिजे. आपण 2 मिनिटं भगवंताचं सुंदर स्मरण करूयात आणि मग कथेच्या विश्रांतीकडे आपण वळूयात. हा भूत भावन भोलेनाथ जसा देवराजाला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हालाही होईल या भावनेने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूयात आणि म्हणूयात, कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी भोले तार तार तू, आयो शरण तिहारी भोले तार तार तू.
आपल्या जागेवर उभं राहा सर्वांनी. विश्रांतीकडे जातोय म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहा आणि सुंदर पावली खेळत गोड नामचिंतन करत. महिला मंडळी लाजू नका, उभं राहा आपल्या जागेवर. पावली खेळत सर्वांनी दोन्ही हाताची टाळी वाजवत देवाचं नामचिंतन घेत. दोनों हाथ उठा के हरि बोल. जय हो. हरि बोल. भक्तों को कभी शिव तूने निराश न किया. शिव तूने निराश न किया. भक्तों को कभी शिव तूने निराश न किया. मांगा जिन्हें जो चाहा वरदान दिया. मांगा जिन्हें जो चाहा वरदान दिया. बड़ा है तेरा दाया बड़ा दाता तू. बड़ा है तेरा दाया बड़ा दाता तू. आया चरण निहारी आया चरण निहारी. जय हो. जय हो. दोनों हाथ उठा के सभी प्रेम से भगवान क्या करूं मैं लाखों को ढेर का. के मेले खजाना मेरे का. चपटी भभूत में खजाना मेरे का. हे गंगाधार दीपार ओंकार तू. हे गंगाधार दीपार आया शरण निहारी रमकार तार. आया शरण निहारी रमकार तार. जय हो. हरिया जीवन दिए के नाम उदार तू. जहर पिया जीवन दिए के नाम उदार तू. आया शरण निहारी रमकार तार. आया शरण निहारी रमकार तार. हरि बोल. जय हो. हरि बोल. नमः पार्वती पते हर हर महादेव.
यजमानांनी आरतीची तयारी करा, तोपर्यंत आपण सर्व खाली बसा. बघा, आज पहिला दिवस आपल्या कथेचा. उद्यापासून मुख्य कथेचा गाभा आपण श्रवणपान करणार आहोत, समजून घेणार आहोत. पहिल्या दिवशी थोडा सुरुवात करायलाही थोडा विलंब होतो. पहिल्या दिवशी जुळवाजुळव करायला थोडी वेळ होतेच. त्यामुळे उद्याचा मुख्य गाभा आपण समजून घेताना उद्या झाकीसहित दर्शन आपल्याला कथेमध्ये घ्यायचं आहे. आज इथे आपले सरपंच, उपसरपंच सगळेजण होते. मी आधीच तुम्हाला बोलले, मला नाव निश्चित माहिती नाही, पण जेही मुख्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात.